नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे मी सासूरवाशीण. माझं नाव काय आहे हे सासरी फारसं कोणी विचारलं नाही. लग्नानंतर मी सून झाले आणि तेच नाव कायमचं झालं. सकाळी उठण्याची वेळ ठरलेली, कधी उठायचं हेही ठरलेलं, पण कधी थांबायचं याचा नियम नव्हता. घर मोठं नव्हतं, पण जबाबदाऱ्या मोठ्या होत्या. भांडी घासताना आवाज आला तर आवाज करू नकोस, आणि शांत राहिले तर अशी मेली कशी बसली आहेस हे रोजचंच होतं. नवरा पण सोबत नाही. माझा नवरा वाईट नाही, पण तो माझा नाही हे कळायला मला वेळ लागला. कारण जेव्हा तो ऑफिसला जायचा मी घरात हरवायचे. आईवडिलांकडे जाण्याचा विषय निघाला की तो म्हणायचा आईला आवडत नाही. पण माझ्या आईचं काय हा प्रश्न मी कधी विचारलाच नाही, कारण मी शांत असायचे. बायकोने प्रश्न विचारायचे नसतात, तिने निभवायचं असतं. आई होणं. मी आई झाले आणि पहिल्यांदा घरात माझं काहीतरी महत्त्व वाटलं. पण तेही फार काळ नाही. मुलं माझी, पण वाढ सगळ्यांची. मी कसं शिकवावं, कसं बोलावं, कसं रागवावं हेही अगदी ठरलेलं. एकदा मी मुलाला मिठीत घेतलं तर म्हणाले, इतकं लाड करू नकोस, उद्या ऐकणार नाही. त्या दिवशी पहिल्यांदा मला कळालं, इथे आईलाही परवानगी लागते. मी कधी हरवले मला आठवत नाही. मी कधी हसले होते. आरशात पाहिलं की एक थकलेली बाई दिसायची, जिच्या डोळ्यात स्वतःसाठी प्रश्न नव्हता. माझं माहेरही आता परकं वाटत होतं. सासर कधीच आपलं नव्हतं. आणि या सासर आणि माहेरपणामध्ये मी अडकले होते. एक दिवस म्हणजे त्या दिवशीच काही वेगळं घडलं नाही. फक्त मी आजारी होते. ताप होता, तरी सकाळचं सगळं केलं. दुपारी अचानक चक्कर आली आणि मी खाली बसले. कोणी धावून देखील आलं नाही. फक्त आवाज आला, आता नाटक नको. त्या क्षणी माझ्या डोळ्यासमोर आयुष्य गेलं आणि पहिल्यांदा माझ्या मनात आलं, मी मेल्यावर यांना माझी आठवण येईल का? आणि हा जेव्हा विचार केला त्यावेळेस मला स्वतःसाठी उभं राहावंसं वाटलं. मी उठले, औषध घेतलं आणि संध्याकाळी नवऱ्याला शांतपणे म्हणाले, मी माझ्या माहेरी चालले आहे काही दिवस. तोही चकित झाला, कारण ही पहिल्यांदाच बोलत होती. आई ओरडली, हे काय नवीन? मी काहीच उत्तर दिलं नाही. मी बॅग भरली आणि त्यानंतर बाहेर पडले. मी लगेचच. आज मी घटस्फोट घेतलेला नाही. मी क्रांतीही केलेली नाही. मी भांडणे केली नाही. कोणाला काही बोलले देखील नाही, किंवा मी भाषणंही दिली नाहीत. मी फक्त स्वतःला वाचवलं. कारण तिथे ना मला किंमत होती, ना माझ्या असण्याला किंमत होती. मी माहेरी आहे, काम करते, मुलं माझ्याजवळ आहेत. लोक म्हणतात सासर सोडून आली. मी मात्र एवढंच म्हणते, मी स्वतःकडे परत आले. शेवटी एवढंच होतं, मी परिपूर्ण नाही, मी धाडसीही नाही. पण आज माझं नाव आहे, माझा आवाज आहे आणि माझं आयुष्य मी माझ्या पद्धतीने जगते आहे. आणि एवढं एका स्त्रीला पुरेसं असतं. आजची कथा आवडली असेल किंवा अशाच सुंदर कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या नवीन कथेबरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.